तसं काय ते नॉनव्हेज खात असते शेखरचा विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावे. समाज प्रबोधनासाठी खास करून श्रीगोंदा आणि आजूबाजूच्या तालुक्यात पंचक्रोशीत आलेले सर्व आदिवासी पारधी बंधू भगिनी या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले जळगाव ह्या मेळाव्यासाठी खास करून उपस्थित राहिलेले अहमदनगर जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हा पोलीस अधीक्षक राकेशजी ओरा यांच्या सहकारी प्रशांत पहिले अपर पोलीस अधीक्षक या उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाटोळे आमचे लीडर आणि पूर्वी श्रीगोंद्याला जे कार्यरत होते DYSP रामराव डिगले या पोलीस स्टेशनचे PI भोसले तालुक्याच्या बिडो मॅडम आणि खास करून पुण्यावरून शेवगाव आलेले आपल्या समाजाचे नामदेवराव भोसले समाज सुधारक लेखक मार्गदर्शक आणि परिवर्तनची पाठशाळा त्या अभिनव उपक्रमाचे आयोजक त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी चांगलं भाषण दिलं ते किसन सर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मंडळी आमचे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी मीडियाचे प्रतिनिधी पत्रकार आपल्याला माहिती आहे आपण गेल्या वर्षी म्हणजे 1.5 वर्ष झालं असेल त्यावेळेस एक मोठा मेळावा घेतला होता त्याच्यामध्ये आपले 155 त्यांच्यावर आरोप होते अशा आपल्या आदिवासी समाजातल्या लोकांचं बोलत होतो आणि ते अनेक वर्ष फरार होते 10-15 वर्षापासून फरार होते पोलीस रेकॉर्डला फरार होऊन त्यांची नोंद झाली होती अशा लोकांना या ठिकाणी बोलवून त्यांना गुलाबाच्या फूल देऊन आपण त्यांचं स्वागत केलं होतं आणि पुढच्या कायदेशीर तरतुदीच्या समोर जाऊन त्यांची खऱ्या अर्थाने सुटका आपण त्या लाजीरवाण्या जीवनामध्ये केली होती ती केल्यामुळं काय झालं ते आपल्या पुन्हा कुटुंबामध्ये मिक्स झाले पुन्हा मिसळले आपल्या कुटुंबाबरोबर मुलाबरोबर बायकोबरोबर राहायला लागले आणि त्यांच्या पाठीमागे जो ससरलेला होता कायद्याचा पोलिसांचा तो टाळला मित्र आपण या ठिकाणी बराच वेळ झाला तुम्ही इथं आलेला पण इथे आलेला आहे हे फार चांगल्या कामासाठी आलेलं आहे इथं जे प्रबोधन आहे ते फार महत्वाचं आहे आज मला पारधी बांधव इथे खुर्चीमध्ये बसतो पारधी भगिनी इथे खुर्चीवर बसते भाषण ऐकते काहीतरी कानावर पडतंय आणि त्याच्यामधनं डोक्यामध्ये विचार येतोय आणि तो विचार आपल्या मुलांना शिकवण्याचा तो विचार आपल्या कुटुंबाचं चांगल्या रीतीने पालन पोषण करण्याचा जशी आमची मुलं मोठी होतात अधिकारी होतात आम्ही अधिकारी झालो तशी तुमची मुलं सुद्धा मोठी झाली पाहिजे प्रवाहात आली पाहिजे अधिकारी झाले पाहिजे आमच्या पोलीस दलामध्ये जास्तीत जास्त भरती झाले पाहिजे आपल्याला माहिती आहे जरा पहिल्यांदा थोडं शांत बसलं तर लवकर संपवणार नाही तर चालू ठेवणार दिवसभर तुम्ही शांत बसला तर लवकर संपवणार नाही तर चालू ठेवणार
आहे, तुमच्यासाठी आहे सगळं. तुमच्यासाठी हा कार्यक्रम आमच्या पुढारी मंडळीने आयोजित केलेला आहे. नामदेवराव पुण्याहून आले, शेगावहून आले, सगळी मंडळी आली, पोलीस अधीक्षक नगरहून आलोय, मी नाशिकहून आलोय. तुम्ही जर गडबड करत बसाल तर आम्ही निघतो. ते काय काम आहे? आपण जो कार्यक्रम घेतला मागच्या वर्षी त्याच्यामध्ये आपल्याला त्रास कमी व्हावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता म्हणून आपण हा कार्यक्रम घेतला. आणि त्याच्यामुळे काय झालं की त्यातले 155 लोकांना खऱ्या अर्थाने एक मुक्तता मिळाली, मुक्ती मिळाली. आमचा उद्देश जो आहे, नामदेवरावांचा उद्देश असेल, सरांचा उद्देश असेल, हा उद्देश खूप चांगला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी समाजाच्या प्रवाहात आलं पाहिजे. पोलिसांबरोबर तुम्ही आता जर सांगितलं नामदेवरावांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून पाठीला भानगडी करण्यापेक्षा पोलिसांच्या समोर या, पोलिसांचं काय म्हणणं असेल ते पण बघा, तुमच्या म्हणणं असेल ते आपल्यापर्यंत कळलं पाहिजे. आणि हे फार महत्वाचं परिवर्तन होण्यासाठी. आज जे काही आपले तुमच्या समाजाचे पुढारी सगळीकडे फिरतायत, समाज प्रबोधन करण्यासाठी फिरतायत, ही फार चांगली गोष्ट आहे. कारण त्याला कळमळी वाटतं, आपण वाटतं की आपल्यावरती गुन्हेगारीचा जो ठप्पा लागलेला आहे ब्रिटिश काळापासून, तो गुन्ह्याचा टप्पा जायला पाहिजे, तो शिक्का पुसला गेला पाहिजे. आणि तो पुसायचा असेल तर मित्र तुम्ही प्रभावात आलं पाहिजे, तुम्ही समाजाबरोबर आलं पाहिजे. आणि तेवढंच नाही तर आपण जे काही छोट्या मोठे तुमच्या आपल्या पोटापाण्यासाठी करतो, चोरे असतील, दरोडे असतील, दरोडे चोरे असतील, हे सोडलं त्याच्याशी दूर गेलं. आपला कार्यक्रम झाला, मला खूप अभिमानाने सांगावं वाटतं. कार्यक्रमानंतर नगर जिल्ह्यामध्ये जो मुख्य कार्यक्रम व्हायचा दगडी चोऱ्या दरोडे, ते फार मोठ्या प्रमाणात कमी झाले. आता थोडेसे वाढले, पण आज आपण कार्यक्रम घेतला. आणि ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता समजा मी तुम्हाला पुढे जाऊन एखादा दरोडा टाकला, त्याच्यामध्ये 5-6 लोक आपले गेले, तर जाण्याचा खर्च दरोडा टाकण्यामधून काय 50,000 1,00,000 रुपये मिळाले. 10 लोकांची वाटे केली, 10,000 रुपये मिळाले. गाडीवाल्याचा खर्च वेगळा. त्याच्यानंतर पोलिसांनी पकडलं तर वकिलाचा आणून 1 लाखाचा वकील तो 4-5 लाखात झोपवतो. त्या वकिलाला पोचण्यासाठी अजून दुसरं काहीतरी करावं लागतं. या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. आणि कशासाठी? 5,000 रुपये हातात देण्यासाठी. याच्याऐवजी तुम्ही प्रवास या, नोकरी करा चांगल्या ठिकाणी. आज आपल्याला एवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेप्रमाणे इतके अधिकार दिलेले आहेत, एवढ्या आपल्याला सवलती दिलेल्या आहेत. शासनाकडे पण भरपूर मोठ्या प्रमाणात सवलती आहेत. आपले आधार कार्ड काढा, आपले पॅन कार्ड काढा, शासनाच्या सवलती मिळवा, आपल्या पोरांना शिकवा. तुमची मुलं आमच्यासारखे साहेब होऊ द्या, त्या दिवशी होतील त्या तो दिवस खऱ्या अर्थाने आमच्या आनंदाचा दिवस. काही गुन्ह्यांमध्ये आता सरांनी सांगितलं की काही गुन्ह्यामध्ये पोलीस लोक विनाकारण आरोपी करतात. आरोपी पोलीस करत नाही. आरोपी कोण करतं? फिर्याद देतो तो करतो. फिर्याद देणारा जो असतो तो 10 लोकांची नाव टाकतो. 5 जर असतील तर पोलिसांना प्रश्न पडतो याच्यात खरे कोण. आणि इथं खरी गंमत आहे, जर अशा याच्यामध्ये जी खरी असेल फिर्याद, ती फिर्याद जर दिली तर पुढचे आरोप होणार नाही. आणि मग तुम्हाला मागे पण सांगितलं, तुम्हाला पण सांगतो, सरांना पण सांगतो, आम्ही कोपरगावमध्ये, शिर्डीमध्ये, वैजापूरचे पण काही लोक पकडले गेले होते, काही औरंगाबादवर आणले होते. व्हेरीफाय केल्यानंतर आम्ही त्याच्यातले 70 ते 80% लोक सोडून दिले. आणि त्याच्यातलं कारण होतं की ते घरी होते, त्यांचं लोकेशन दुसरीकडे होतं. त्याचबरोबर काही लोकांनी नामदेवरावांचा एक उपक्रम घेतला, तो चांगला उपक्रम होता. आम्ही सोन्याच्या हातीमध्ये गेलो होतो. तिथं पारधी समाजाचं एक कुटुंब आहे, त्यांनी तिथे शेती करतात, त्या बागा पुरवलेल्या आहे, पीक पुरवलेलं आहे. आणि अशा ह्या कुटुंबाने तिथं CCTV कॅमेरे लावलेले आहेत. कॅमेरे कशासाठी? तुमच्या संरक्षणासाठी. तुम्हाला जो त्रास पोलिसांकडे होत असेल तो होणारच नाही, दुसरं गावाकडनं पण होणार नाही. काळजी करू नका, काळजी करू नका. याच्यामध्ये असं आहे, नंतर कोपरगावमध्ये काही शेतकरी आहेत, म्हणजे आपले पारधी समाजाने शेती करायला सुरू केलं. त्यांच्या घरावर कॅमेरे, त्यांनी पण त्यांच्या घरावर कॅमेरे लावले. आज ते चांगल्यापैकी हळदीचं पीक काढतात, 4-5 लाख रुपये त्यांना एनी मिळतात. असं हे असताना ते सन्मानही करतात. आपण सन्मानही करायला पाहिजे. इतिहासामध्ये एवढे राजे महाराज होऊन गेले,
त्या काळामध्ये गुप्तहेर खातं बळेजी नाईक आदिवासी होते माहिती ना. गुप्तहेर खात्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा वापर केलेला आणि ते एवढे अचूक माहिती गोळा करायचे आणि बरोबर द्यायचे म्हणून स्वतःचे स्थापन झालं मित्र. आणि ह्यासाठी आपल्याला फार महत्वाचं आहे की आपण ह्या पुरावा द्यायला पाहिजे. मी ज्यावेळेस ऍडिशनल एसपी होतो त्यावेळेस नरेंद्र फिरोदिया यांच्या कंपनीमध्ये आपले 25 पार्ट्यांची मुलं लावली होती. किती 25 फाउंड्रीमध्ये 25 मुलं लावली आणि त्यांना कुणी घ्यायला तयार नव्हतं, कुठल्याही कंपनीला घ्यायला तयार नव्हतं. पण आम्ही म्हटलं नाही मला घ्यावीच लागेल. आमच्या मित्रांना संबंध होते त्याने ते घेतले. त्याच्यातले आज मी पुन्हा खात्री केली जे काम करतात ते आज साहेबांसारखे या ठिकाणी सर्वांनी शांतता बाळगायची. आपण बरेच वेळ झाले आपण बसलेलो आहोत आणि सरांची सर्वांनी आपण आपल्या या ठिकाणी सर्वांनी शांत बसायचे. आजच्या या आदिवासी भारतीय समाजाच्या मेळाव्यासाठी आपल्या नाशिक परिक्षेत्रामध्ये शेखर साहेब इथं आयटी साहेब उपस्थित आहेत.